अजब रमा राघवची जोडी। ताकद आली नाही तर तू बरी कशी होणार? तू बरी झाली नाहीस तर आमच्या पाठीशी कोण उभं राहणार? आणि आमच्या पाठीशी कोणी उभंच राहिलं नाही तर मी आणि रमा। राघव, डोळ्यातून पाणी नाही काढायचं। हे बस सगळं नीट होणार आहे। तुम्ही मला मरणाच्या दारातून बाहेर काढले, व तुम्ही तुमच्या भविष्यासाठी नक्कीच काहीतरी करू शकता ना? मी हातचा जो काही दिवस बघतेय तो फक्त रमामुळे। त्या रमाला सुख मिळणार नाही असं होईल का? आज हेच मी रमाला सांगितलं आणि अगदी विश्वासाने सांगितलं। मग पण मी शेवटी माणूस आहे ना ग। हे सगळं आबांना कसं सांगायचं हा विचार मनात आल्यावर मनातून हलायला होता ग। आणि हे सगळं तेव्हाच होतं जेव्हा तू किंवा आई समोर असता। हे बघ राघव, तू भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी वाचतोस ना? त्यात काय लिहिलंय? ह्याच अंधारातून प्रकाशाचा जन्म होतो। तुम्ही तुमच्या मतांवर जर ठाम असाल तर तुमच्या मनाविरुद्ध कोणी काहीही करू शकणार नाहीये। आणि फक्त मलाच नाही, आई आणि आजींना सुद्धा तुमचं लग्न झालेलं पाहायचंय। आम्ही त्याच क्षणाची वाट बघतोय। तुम्ही फक्त वाटच बघा, तोवर आम्ही वाट कशी लावायची ते बघतो। थांब रमा, आत्तापर्यंत तुला जे करायचं होतं ते तू केलंस। तर यापुढे मी काय करतो ते तू पहा। गिरीश, ती आत्ताच बाहेरून आली आहे ना, ती थकली असेल। आपण नंतर बोलूया का या विषयावर? पवित्रा, तुला जितकी तिची काळजी आहे ना त्याहून जास्त काळजी आम्हाला। आणि गिरीश जे म्हणतोय ते तिच्या भल्यासाठीच बोलतोय। रमा, भिड्यांच्या मुलाशी मी तुझं लग्न ठरवलंय आणि त्यात आता बदल होणार नाही। लग्न? ते मला न विचारता? न विचारता? विचारलं होतं तुला मी। तिला फोटोही दाखवले होते की नाही? तेव्हा तू काहीच उत्तर दिलं नाहीस। तेव्हा आता मी सांगेन तसंच होईल। डॅड, मी तुला आधी सुद्धा सांगितलंय, मी राघव शिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही। बस बस झालं रमा, आता मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये। डॅड, तू माझ्या इच्छेविरुद्ध माझं लग्न लावू शकत नाहीस। मी काय करू शकतो ना हे तुला अजून माहीतच नाहीये रमा। आता तुझं लग्न होईपर्यंत तू या घराच्या बाहेर पाऊल टाकणार नाहीस। आणि त्यासाठी तिला कोणी मदतही करणार नाही। डॅड, तू माझ्यावर घरात राहण्याचं कंपल्शन करू शकत नाहीस। डॅड, माझा फोन! आता मी बोलणार नाही, यापुढे मी करून दाखवेन। आलाय लक्षात? डॅड, माझा हात सोड। डॅड,